आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती, मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद, शेकडो नागरिक रस्त्यावर। धारावीतील जमावानं बीएमसीच्या वाहनाची तोडफोड केल्याची माहिती, तणावानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला। धारावीतील वादावर गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे, शांततेच्या मार्गाने यावर मार्ग निघायला पाहिजे। धारावीतील तणावावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्री अपयशी, राज्यात दररोज तणावाच्या घटना, तर भाजपचं सरकार आल्यानंतर वाचाळवीरांची संख्या कशी वाढली, सुप्रिया सुळेचा सवाल। जिहादी मानसिकतेच्या लोकांना राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे, त्यांनी त्यांची दादागिरी बांगलादेश पाकिस्तानात दाखवावी, भाजप आमदार नितेश राणे आक्रमक। गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक करणे, पालिकेच्या वाहनांची तोडफोड हे महाराष्ट्रात चालणार नाही, या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय, किरीट सोमय्या यांची माहिती। मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त धारावीत दाखल, खासदार वर्षा गायकवाड धारावी पोलीस ठाण्यात, तर ठाकरे गटाचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल, स्थानिक नेत्यांची पोलिसांसोबत चर्चा। धारावीतील कारवाई रोखण्याची काल मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती, मात्र आश्वासनानंतर बुलडोझर कारवाई, धारावीत शांतता ठेवण्यासाठी सीएम शिंदे बीएमसीनं सहकार्य करावं, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचं ट्विट। महाविकास आघाडीत जागा वाटपाचं कोणतंही सूत्र ठरलं नाही, जिथे ज्या पक्षाची ताकद तिथे त्यांना जागा, खासदार संजय राऊतांची माहिती। मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार, राज्यातील जनता मुख्यमंत्री पदासाठी मतदान करेल, राज्यात सध्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्री, राऊतांची विखारी टीका। राज्यात तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री होणार, बच्चू कडूंचा दावा, आम्ही महाराष्ट्राला तिसरा पर्याय देणार, कडूंची प्रतिक्रिया। संजय राऊत म्हणजे शिवसेनेचा आकाशवाणी केंद्र, बच्चू कडूंची टीका, तर दिल्लीत तिसऱ्या आघाडीचे सरकार आहे, महाराष्ट्रात संजय राऊतांची जहागीरदार नाही, राऊतांच्या टीकेला कडूंचं उत्तर। मित्र बनून मानेवर सुरी लावण्याचं काम भाजपनं शिंदेंसोबत केलंय, भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिंदे गटाचे 4 खासदार पराभूत, आमदार बच्चू कडूंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल। आम्ही मुंबईत स्वच्छता मोहीम राबवली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली, धारावीतील धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत गायकवाडांकडून निवेदन।